सुस्वागत मित्रांनो, आजच्या या भक्तिमय सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। माझं नाव आहे मल्हार आणि आज आपण बघू शकता माझ्या मागे आज आहे पालखी पुण्यामध्ये। आणि एवढे दिवस आपण बघत होतो की सतत न्यूज चालू होती, आळंदीचे सर्व पूल पाण्याखाली गेलेले आहे आणि आळंदीचा संपर्क पुण्यापासून पूर्णपणे तुटला होता। तर मित्रांनो, आजचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्यासोबतच राहायला लागणार आहे आणि मी सकाळपासूनचे दुपारपर्यंत जेवढे पण अपडेट आहे ते तुम्हाला देत राहणार आहे। तर चला, मित्रांनो, पावसासारखं वातावरण झालेलं आहे म्हणजे आणि पाऊस पण पडत आहे। पण पालखीचा जो सोहळा आहे तो एकदम धडाकेबाज चालू आहे। पालखीचा आपला जो सोहळा आहे आतापर्यंत थांबलेला नाहीये। तर अशा प्रकारे मी तुम्हाला सर्व अपडेट देत राहणार आहे, तर व्हिडिओमध्ये माझ्यासोबत राहा। मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि गर्दी पण वाढलेली आहे। जसं तुम्ही बघू शकता इथे चारीकडे वारकऱ्यांची सगळी दिंडी आहे। आता म्हणजे आता थोडा ब्रेक घेऊन मी व्हिडिओ करतोय आणि आता तुम्ही आजूबाजूला बघू शकता एवढी म्हणजे गर्दी वाढलेली आहे। 2-3 वाजेपर्यंत काय होईल, कारण की आमच्या इथं जे ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे फुलेनगरला, तर इथे जी पालखी आहे ती विसाव्याला थांबते। तर यामुळे आता इथे जी गर्दी आहे ती अतिशय प्रमाणात वाढलेली आहे। तर 3 वाजता जेव्हा तिथून पालखी सुटणार आहे तेव्हा तर ह्याच्यापेक्षा जास्त असणार आहे। तर व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही, व्हिडिओ कोणी सोडून जायचा नाही आहे। तुम्हाला पुढचे सगळे सीन दाखवणार आहे, व्हिडिओ दाखवणार आहे। तर चला मित्रांनो, आता आम्ही असंच फिरत बसलेलो आहे बाहेर, कारण की आमच्या जे सोसायटीमध्ये दिंड्या जेवायला बसलेले आहेत ते तर मी नंतर तुम्हाला दाखवणारच आहे। पण आता बाहेर ते तुम्हाला थोडेफार सीन दाखवतो। चला। गंध फुलांचे मनात या सजले, सावळी काया भाळ माया मनी तुला पूजले, कृपा करी तू आम्हावरी माऊली तू विठू हरी। दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि गर्दी अतिशय वाढलेली आहे। आता मी ह्या दुसऱ्या साईडला रोडच्या, पण त्या साईडला ही जी BRTच्या दुसऱ्या साईडला अजून गर्दी आहे ती मी दाखवायचा प्रयत्न करेन। पण आता मी चाललेलो आहे दत्त मंदिरला, जी मेन पालखी आहे ती दाखवायला। परत चला। ऋण तुझे विठ्ठला सांग कैसे फेडू, काया ही मलिन माझी चरणाशी अंथरू, काया ही मलिन माझी चरणाशी अंथरू। चंदना परी झिजून गंध तुला लावू,
भावभक्तीची ही अश्रू फुले तुला वाहू, भावभक्तीची ही अश्रू फुले तुला वाहू, तरी फिटे नाहे पांगरे विठ्ठला, तरी फिटे नाहे पांगरे. विठ्ठला नाव पावरे, नाव रूप ते सावळे, विठ्ठला नाव रूप ते सावळे. कशाची हो आता भीती, माऊली उभी पाठीशी जिता पुणे. असेल की जस्ट आता माझ्या समोरून पालखी क्रॉस झाली आणि त्याचं जे व्हिडिओ आहे ते मी काढून आता तुम्हाला दाखवलेलं पण आहे. तर आत्ता काही वेळ अजून व्हिडिओ चालूच राहणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा जो पालखी समारंभ सोहळा आहे तो मी इथेच एंड करतो. आणि म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जे काही दाखवायचं होतं म्हणजे पालखीचं दर्शन करायचं होतं, त्याच्यानंतर मग दिंड्या आणि बाकी जेवढे पण वारकरी संप्रदायांचे जेवढे पण लोक होते, जे काही म्हणजे वादक होते, मग तुळशी, हे सगळं म्हणजे आता मी जेवढं काही दाखवलं तुम्हाला या ब्लॉगमध्ये तेवढं सगळं म्हणजे आता तुम्ही बघितलंच असेल. तर मी हा ब्लॉग इथेच एंड करू इच्छितो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया अशाच एका नवीन कॉन्टेंटसोबत एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन जागेवर. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तर मित्रांनो, अजून एक तुम्हाला सांगायचं होतं की जर तुम्ही पालखीचं दर्शन करत असाल तर ते जे दर्शन आहे खूप लांबून करा, पालखीच्या एकदम जवळ जाऊन करू नका. कारण की हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे आणि हे जे व्हिडिओ आहे मी पुण्यात विश्रांतवाडीचा जो एरिया आहे तिथून हा मी व्हिडिओ बनवून यूट्यूबवरती सेंड केलेला आहे आणि इंस्टाग्रामवरती पण मी हा व्हिडिओ हा जो सेम व्हिडिओ आहे पालखीचा तो मी सेंड केलेला आहे, पोस्ट केलेला आहे. खाली मी माझ्या इंस्टाग्रामची आयडी देतो. पण जर तुम्ही पालखीचे दर्शन घेत असाल तर लांबूनच घ्या, कारण की हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. कारण जर तुम्ही पालखीच्या जवळ गेला तर तिथं अतिशय जास्त प्रमाणात गर्दी असते आणि लोकांची स्वतःचीच धावपळ असते की त्यांना दर्शन भेटावं आणि ते एकामेकाला ढकलत म्हणजे आजूबाजूचं काय काय करतोय, खाली पडला का काय झालं त्याला ते कोणीही काही बघत नाही. स्वतःच्या दर्शनाची त्यांना ओढ लागलेली असते. तर जेवढं होईल तेवढं लांबूनच दर्शन घ्या. कारण की आता माझ्या समोर मी जेव्हा हा व्हिडिओ काढत होतो माझ्या समोर एक आजी होती, ती पाय घसरून खाली पडली लोकांच्या मध्ये. तर हेच एक एवढं सांगायचं होतं आणि थोडक्यात ती आजी वाचली, त्यांना एवढी काही दुखापत झाली नाही. तर तुम्ही पण असं काही करू नका ज्याच्याने तुम्हाला दुखापत होईल. तर एवढंच माझं सांगणं होतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पालखीचं दर्शन खूप आणि खूप लांबून घ्या आणि एकदम म्हणजे अशी जी चांगली जागा आहे तिथंच थांबून घ्या, जास्त गर्दीच्या जागेत जाऊ नका.
तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.